विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट मिरज तालुक्यातील सांबरवाडी येथे गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसादरम्यान विजेच्या धक्क्याने एका गाभण म्हशीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेत गरीब शेतकरी तानाजी गणपती यादव यांचे अंदाजे 1 लाख रुपये किमतीची गाभण म्हैस जागीच ठार झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास सांबरवाडी परिसरात अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली। पावसासोबत आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता। याच दरम्यान सांबरवाडी येथील कुमठे रस्त्यालगत असलेल्या यादव मळ्यातील तानाजी गणपती यादव यांच्या घरासमोर बांधलेल्या गाभण म्हशीवर विजेचा तीव्र धक्का बसला। विजेच्या कडकडाटामुळे झालेल्या या दुर्घटनेत म्हैस जागीच मृत्युमुखी पडली। घटनेची माहिती मिळताच महसूल विभागातील कर्मचारी मिथुन झेंडे यांना कळवण्यात आले। त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली। याचबरोबर पशुवैद्यकीय विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान या घटनेची माहिती भोसे जिल्हा परिषद गटाचे सदस्य तसेच जिल्हा परिषदेमधील भारतीय जनता पक्षाचे गटनेते आशिष दादा जाधव यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या। यावेळी त्यांनी पीडित शेतकरी तानाजी यादव यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच शासनाकडून मिळणारी सर्व मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। याशिवाय सामाजिक स्तरावरूनही मदतीचा हातभार लावण्याचे आवाहन करून कुटुंबाला धीर दिला। या दुर्घटनेमुळे तानाजी गणपती यादव यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे शासकीय यंत्रणेने तातडीने पंचनामा पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यास योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे।